लाडकी बहिणीच्या लाडक्या शेवटचे 24 तास या ठिकाणी शिल्लक राहिलेत आणि जर तुम्ही ह्या गोष्टी कंप्लीट नाही केल्या तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत। परत सांगतो लाडक्या शेवटचे 24 तास या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत आणि सरकारने देखील आव्हान केलेलं आहे की येणाऱ्या 24 तासामध्ये या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्ही या ठिकाणी गोष्टी पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला हप्ते बंद होणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, 17वा हप्ता तुम्हाला ई-केवायसी च्या शिवाय भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्यानो बघा, केवायसी मुदतवाढ होणार का याच्याबद्दल पण एक महत्त्वाची अपडेट समोर आले। न्यूजपेपर मध्ये, टीव्ही चॅनल वर ही बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघायचा आहे। तर सुरुवातीला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि लाडक्याताईन तुम्हाला या ठिकाणी 16वा हप्ता भेटला आहे का, ई-केवायसी तुम्ही योग्यरित्या, परत सांगतोय योग्यरित्या बरोबर केलेली आहे का, चुका न करता केलेली आहे का, पटपट सांगायचं आहे। कारण की आता 24 तासामध्ये जर तुम्ही ऍक्शन नाही घेतली तर तुमचे पुढचे हप्ते बंद होणार आहेत। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। काय नेमकं आहे बघा, 17वा हप्ता वाटप कधी होणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 24 तास शिल्लक राहिलेले आहेत ई-केवायसी संपायला, मुदत संपायला फक्त 24 तास राहिलेले आहेत। मग आज नाही केली तर हप्ते बंद होणार। बघा ज्या ज्या लाडक्याताई अशा आहेत की तुमची ई-केवायसी अजून पेंडिंग आहे, त्याला माहितच नव्हतं, अशा बऱ्याच लाडक्याताई आहेत त्याला की ई-केवायसी अजून माहिती नाहीये। कारण की जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्याताईंची ई-केवायसी बाकी आहे, असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। एक 3-4 दिवसापूर्वी त्यांनी स्वतः सांगितलेलं, तुम्हाला व्हिडिओ पण मी त्याचा दाखवलेला आहे की जवळजवळ 1 कोटीच्या पेक्षा जास्त लाडक्याताईंची केवायसी झाली आहे आणि आता 1 कोटीपेक्षा जास्त झाली म्हणलं की काय झालेलं बघा, आपल्याकडे 2,63,00,000 महिलांनी फॉर्म भरले होते, 62 लाखांनी फॉर्म भरले होते, म्हणजे जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्याताई अजूनही केवायसीच्या बाकी आहेत आणि शेवटचे या ठिकाणी आता 24 तास बाकी आहेत आणि या 24 तासामध्ये जर तुम्ही केवायसी नाही केली तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता दुसरी गोष्ट आहे, केवायसी मुदत वाढ होणार का, तर लाडक्याताईंनो अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांची अजून केवायसी बाकी आहे आणि सर्व्हर डाऊनचा वगैरे काही इश्यू येत आहे, एरर येत आहे, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की मुदतवाढ नाही झाली तर कोट्यावधी लाडक्याताई अजून ई-केवायसी पासून लांब राहणार आहेत आणि 1 ते 1.5 कोटी लाडक्याताई पुन्हा या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये राहणार आहेत। 2.5 कोटी मधल्या 1.5 कोटी राहतील, मग 1 कोटी या ठिकाणी काय होणार आहेत, वगळण्यात येणार आहेत, ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे। आणि 17वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे, जी-आर काय आलेला आहे का, सगळ्या गोष्टी सांगतो। परत सांगतो, जी-आर काही अजून आलेला नाहीये, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगत आहे। आणि आपण तो हप्ता कधी भेटणार आहे ते तुम्हाला सांगतो, काळजी करायची गरज नाहीये। चला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना ही लाडकी बहीण योजनेबद्दलची एक महत्त्वाची बातमी आली। 17 नोव्हेंबर म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसते, 17 नोव्हेंबर 2025 या ठिकाणी बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी 2 महिन्यांची मुदतवाढ मिळणार, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये। बघा ही मी बोलत नाहीये, आता बघा लाडक्याताईंनो अशा या ठिकाणी भरपूर सारे मेसेज येत आहेत, भरपूर साऱ्या न्यूज येत आहेत की मुदतवाढ होणार आहे। आपण देखील सरकारकडे मागणी करतच आहोत की मुदतवाढ झाली पाहिजे, कारण की त्याचे कारण पण तुम्हाला त्यांनी सांगितले आहेत की कशामुळे मुदतवाढ होऊ शकते, काय होऊ शकते, हे सगळं बघूया। पण लाडक्याताईंनो परत सांगतो, हात जोडून विनंती आहे, आपल्याकडे अजून 24 तास शिल्लक आहेत। ज्या ज्या लाडक्याताईंना पती आहेत, वडील आहेत, त्यांनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्या आणि ज्या लाडक्याताईंना वडील नाहीयेत, पती नाहीयेत, पतीपासून दूर राहतात, त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायचे, म्हणजे स्वतःचं आधार कार्ड नंबर वगैरे टाकून पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे। आता दुसऱ्या स्टेपसाठी त्यांच्यावर ऑप्शन कधी येणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम सांगितल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे, पण आता तरी त्याच्यावर ऑप्शन आलेलं नाही। जर तुम्हाला कोणी म्हणलं असेल की असं असं करा, तर अजून ऑप्शन आलेलं नाहीये लाडक्याताईंनो, ही गोष्ट लक्षात ठेवा। पण सरकारने स्वतः तोंडातून बोललेलं आहे, त्यांनी स्वतः ऑफिशियली बोललेलं आहे की याच्यावर आमचं काम चालू आहे आणि लाडक्या बहिणीला लवकरात लवकर ते ऑप्शन पाहायला मिळेल। पण तुम्ही सर्वांनी अगोदर ई-केवायसी कंप्लीट करून घ्या, ई-केवायसी ची पहिली स्टेप कंप्लीट करून घ्या। जर नाही केली तर तुम्हाला पुढचे ऑप्शन पण ते नंतर भेटणार नाहीये, त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा
आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी शेवटचा 1 दिवस उरला आहे. दरम्यान आता केवायसी साठी मुदतवाढ दिली जाऊ शकते अशा स्वरूपाची एक महत्वाची बातमी समोर आली. काय बातमी आपण बघूया सगळ्या सविस्तरपणे आपण या ठिकाणी बघणार आहोत. साम टीव्हीची ही महत्वाची बातमी समोर आली आहे. काय बघा, लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी मुदत वाढ मिळणार. बघा अजून मिळालेली नाहीये, परत सांगतोय मुदतवाढ मिळणार शक्यता त्यांनी सांगितलेले. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना ज्यांना शक्य आहे त्या सर्व लाडक्याताईंनी आपली केवायसी करून घ्यायची आणि ज्यांची बाकी असेल त्यांना जाऊन तुम्ही सांगायचं आहे की बाबा केवायसी करून घे, 24 तास फक्त आता शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा 1,10,00,000 महिलांची केवायसी बाकी आहे. तुम्हाला मी आता सांगितलं लाडक्याताईंना बघा 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्याताईंची अजून पण केवायसी बाकी आहे. आणि स्वतः आदित्य तटकरे मॅडमनी पण स्वतः तोंडातून सांगितलेलं आहे की बाबा 1 कोटीची जाता 1 कोटी काहीतरी जास्त अशा लाडक्याताई झालेले आहेत आणि अजून बाकी आहेत. म्हणजे 1,10,00,000 लाडक्याताई अजून केवायसी साठी बाकी आहेत बघा. आणि तुम्ही मागे पण लाडक्याताईंचं ऐकलं असेल की दररोज 4-5 लाख लाडक्याताईंची ई केवायसी होते. आता जर 5 लाखाच्या गणिताने विचार केला तर 1,10,00,000 लाडक्याताई होतील का? तुम्ही सांगा, स्वतः सांगा लाडक्याताईंनो की 1,10,00,000 ताई 24 घंट्यामध्ये 1 दिवसामध्ये पूर्ण होतील का? ही आजची साम टीव्हीची बातमी आहे. 1,10,00,000 लाडक्याताई अजून पेंडिंग आहेत. आणि अशा या ठिकाणी जर बघितलं आपण तर केवायसी साठी 1च दिवस उरलाय. तर हे शक्य आहे का? शक्य नाहीये. मग सरकारला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे, मागणी आहे, लाडक्या ताईंनो, लाडक्या दादांनो, या लाडक्या बहीण योजनेसाठीची केवायसीची मुदतवाढ करावी लवकरात लवकर. भले आम्हाला 1-2 महिने नको, पण कमीत कमी 15 दिवस या ठिकाणी भेटावेत. आणि त्याचबरोबर ज्या लाडक्याताईंची ई केवायसी चुकलेली आहे त्यांना अपडेट करायचं ऑप्शन द्यायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या लाडक्याताई या ठिकाणी पती नाही आहेत, वडील नाही, त्यांची पहिली स्टेप कंप्लीट करून घेतली, त्या लाडक्याताईंना लवकरात लवकर दुसरं ऑप्शन द्यायला पाहिजे. ही माझ्या वतीने, तुमच्या गुरुदादाच्या वतीने मी मागणी करत आहे. तर बघा या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी मी दाखवत आहे लाडक्याताईंनो. साम टीव्हीची महत्वाची बातमी समोर आहे बघा. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ होणार का हे आपण आताच बघितलं. 50 लाख महिलांचे अर्ज बाद पण झाले बघा. आता एक नवीन अपडेट समोर येईल बघा. 50 लाखापर्यंत लाडक्या बहिणीचे या ठिकाणी फॉर्म रद्द झालेले आहेत. आता ही बातमी काय बघा, तुम्ही सगळ्या गोष्टी वाचू शकता, त्या ठिकाणी दिलेली आहे साम टीव्हीची बातमी. साम टीव्हीच्या न्यूजपेपरच्या वेबसाईटवर जाऊ शकता बघून, किंवा तुम्ही या ठिकाणी टीव्हीवर पण ही बातमी आलेली आहे. तर ही बघा जवळजवळ 50 लाख, आता बघा 26 लाख लाडक्याताई मागच काढल्या होत्या. त्याच्यानंतर बऱ्याच अशा लाडक्याताई हळूहळू कमी करत गेले. आणि आता बघा केवायसी त्यांना हप्ते भेटते तरी पण त्यांना या ठिकाणी असा ऑप्शन येत आहे, मेसेज येत आहे की तुमची केवायसी या ठिकाणी केवायसी मध्ये तुमचं यादीमध्ये नाव नाही. तर अशा जर सगळ्या बघितल्या तर 50 लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो. अशा स्वरूपाची साम टीव्हीची ही महत्वाची बातमी आली. तर लाडक्याताईंनो परत सांगतोय, हात जोडून कळकळीची विनंती आहे, जर तुमची ई केवायसी राहिली असेल, कुणाची पेंडिंग असेल, कंप्लीट करून घ्या. आज शेवटचा दिवस आहे. उद्या सर्व्हर डाऊन होईल, काय होईल माहित नाहीये. त्याच्यामुळे कृपया करून सर्वांनी ई केवायसी कंप्लीट करून घ्या. तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री